आपण नेहमी कंप्लेंट करत असतो की मराठीमध्ये चांगले पिक्चर बनत नाहीत, पण ज्यावेळेस हा पिक्चर येईल त्यावेळेस तुमच्या या सगळ्या शंका दूर होतील. आणि पिक्चर येण्यासाठी आणखी 2 महिने आहेत, तोपर्यंत तुम्हाला त्याची वाट बघावी लागेल. याच्या आधी तुम्हाला एकदा ट्रेलर बघायला भेटणार आहे. ट्रेलरमध्ये थोड्याफार गोष्टी आपल्याला रिव्हील केल्या जातील, पण काय माहिती नक्की आपल्याला काय दाखवणार आहेत. एकंदरीत फर्स्ट लुकवरनं असं दिसत आहे की स्टोरी एकदम कोकणामधली आहे आणि निसर्गाच्या साधन संपत्तीसोबत लोक खेळत आहेत आणि हानी पोहोचवत आहेत. वाचवण्यासाठी गाववाले कुठल्या प्रकारे झटत आहेत हे आपल्याला या पिक्चरमध्ये दाखवतील असं मला तरी वाटत आहे. आल्याड पल्ल्याड आला, जारण आला असे चांगले चांगले पिक्चर मराठीमध्ये येत आहेत आणि मराठीमध्ये चांगल्या प्रकारे काम होताना दिसत आहे. नवीन नवीन चित्रपट आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला भेटतील. ज्यावेळेस या पिक्चरचा फर्स्ट लुक मी बघितला त्यावेळेस मला असं वाटलं की खरंच हे काहीतरी वेगळं आलेलं आहे. नक्कीच लोक ह्याला पसंत करतील. आपल्याला 80 वर्षाचे दिलीप प्रभावळकर बघायला भेटणार आहेत. त्यांचा काय रोल असेल, कशा प्रकारे ते या पिक्चरमध्ये काम करतील हे ज्यावेळेस पिक्चर लागेल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. पिक्चरचा फर्स्ट लुक तर मला एवढा जबरदस्त वाटला की माझ्या अंगावर अक्षरशः काटे आले. जसं यांनी फर्स्ट लुकमध्ये दाखवलेलं आहे तशाच प्रकारे यांनी ट्रेलरमध्ये आणि पिक्चरमध्ये पण दाखवावं अशी माझी अपेक्षा आहे. नाहीतर लोक तुमच्यावर नाराज होतील. पिक्चरची मार्केटिंग करण्यासाठी तुमच्याजवळ 2 महिने आहे. त्या 2 महिन्यामध्ये तुम्ही प्रत्येकाजवळ पिक्चर पोहोचवण्यात यावा असं मला वाटते. तुम्ही जर कुठं कमी पडत असाल तर मी आहेच की, काळजी करू नका. तुम्ही दशावतारचा फर्स्ट लुक बघितला का? तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.